किंवा हृदय तुमचं बरोबर काम करत नसेल किंवा बरोबर पंपिंग करत नसेल किंवा फोर्सफुली जे माइल्ड आणि मॉडरेट जे असतात ते आपण घरच्या घरी ठीक करू शकतो आणि खूपच इरेक्टाईल डिस्फंक्शनला म्हणजे नपुंसकतेला ठीक करू शकता. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की इरेक्टाईल डिस्फंक्शन. आज मी तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी असा एक प्लॅन देणार आहे की जेणेकरून तुम्ही घरच्या घरी इरेक्टाईल डिस्फंक्शनला म्हणजे नपुंसकतेला ठीक करू शकता. पण त्यासाठी आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन याच्याबद्दल पूर्ण माहिती पाहिजे, कसं होतं काय होतं समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी माझ्या क्लिनिकमधून म्हणा किंवा व्हिडिओ द्वारा मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे आणि प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा पण प्रयत्न करीत आहे. आणि खरोखर त्यासाठी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला माझे 2 व्हिडिओ रोजचे पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन. केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा सामना करावाच लागतो. इरेक्टाईल डिस्फंक्शन हे का बरं होतं, याचे कोणते कारणं आहेत त्याच्याविषयी आज सविस्तर आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं आपण समजून घेऊया की इरेक्टाईल डिस्फंक्शनचे टाईप असतात ते माइल्ड 1, माइल्ड किंवा मॉडरेट किंवा सिव्हिअर असतात. आणि हे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर याच्यावर आपलं पूर्ण ट्रीटमेंट अवलंबून. जे माइल्ड आणि मॉडरेट जे असतात ते आपण घरच्या घरी ठीक करू शकतो आणि खूपच जर पॅथोजेनिक कॉज असेल आणि खूप सिव्हिअर झालं असेल तर त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी दवाखान्यात येऊन ज्या ॲडव्हान्स थेरपी असतात जसे की शॉकवेव्ह थेरपी आहे, पी-शॉट थेरपी आहे, किगल थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे, या थेरपीचा वापर करून घ्यावा लागतो. पण आज आपण या व्हिडिओमधून बोलतो आहे माइल्ड आणि मॉडरेट ईडीबद्दल. आता ईडीचे कारण काय असतात, नपुंसकतेचे कारण जे असतात, एक पहिलं कारण असतं की दॅट मे बी अ सायकोसोमॅटिक किंवा सायकोलॉजिकल किंवा न्यूरोसायकोलॉजिकल. याला एक महत्त्वाचं कारण असतं म्हणजे आपल्या माइंडमध्ये अँझायटी असेल, डिप्रेशन असेल किंवा आपल्याला परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप झाली असेल तर आपल्याला ईडी येऊ शकतो. दुसरी गोष्ट, हार्मोन. जर आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा द्रव जर कमी असेल तर आपले सेक्शुअल थॉट किंवा त्याला आपण डिझायर म्हणतो, ती डिझायर थोडीशी कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला ईडीचा सामना करायचं काम पडू शकतं. तिसरं असतं व्हॅस्क्युलोजेनिक कॉज. म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये जर कुठं प्लाक निर्माण झाले असतील किंवा काही अडथळे निर्माण झाले असतील तर नक्कीच तुम्हाला नपुंसकता येऊ शकते. आणि चौथं आहे कार्डिओजेनिक. कार्डिओजेनिक म्हणजे जर तुम्हाला काही हृदयाचे आजार असतील किंवा हृदय तुमचं बरोबर काम करत नसेल किंवा बरोबर पंपिंग करत नसेल किंवा फोर्सफुली पंपिंग करत नसेल तरी पण आपल्याला ईडी होऊ शकते. हे 4-5 कारणं जे असतात आणि ह्या कारणावरच तुम्हाला घरच्या घरी उपाय करू शकतो. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की न्यूरोसायकोलॉजिकल जर कॉज असेल, खूप तुम्हाला अँझायटी, डिप्रेशन आलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला घरच्या घरी मेडिटेशन करून तुमचं बरोबर प्रॉपरली झोप वगैरे होऊ शकते. कारण झोपेचा अभाव म्हटलं की नक्कीच टेस्टोस्टेरॉनची कमतरता येते. तर म्हणून मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं असतं. दुसरं कारण सांगितलं मी हार्मोनल कारण जर असेल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणजे कमी असेल, तुमची ढेरी वाढत असेल, तुमचं वजन वाढत असेल, तुमची काम इच्छा होत नसेल किंवा तुम्हाला म्हणजे कोणत्याही कामामध्ये म्हणजे तुम्ही रमत नाही, अशा वेळेला टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सीचे सिम्पटम आपल्याला नक्कीच दिसून येतात. आणि त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी आपल्या व्यायामशाळेमध्ये जाऊन किंवा जिम मध्ये जाऊन नक्कीच तुम्हाला 1 तास चांगलं स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. तिसरं कारण सांगितलं मी व्हॅस्क्युलोजेनिक. आता व्हॅस्क्युलोजेनिक म्हणजे प्लाक निर्माण आपल्या रक्तवाहिन्यामध्ये का बरं होतात, ते आपलं जर आपल्या शरीरामध्ये हाय कोलेस्ट्रॉल असेल तर आपल्याला लो कोलेस्ट्रॉल डाएट घेणं गरजेचं असतं. जसं की आपण तेल, तूप, साखर, भात, चपाती जे काही जास्त कार्बोहायड्रेटचे पदार्थ आहेत ते आपण टाळायला पाहिजे आणि त्याऐवजी हिरव्या भाजीपाला, फळं, अंडी, दूध याचं सेवन जास्त करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातील चरबी कमी होईल. चरबी कमी आपल्याला वरून दिसते पण जर आतून जर बघितलं तर आतून पण चरबी म्हणजे कमी होते आणि त्याच्यामुळं व्हॅस्क्युलोजेनिक कॉज दूर होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते. आणि चौथं कारण मी तुम्हाला सांगितलं कार्डिओजेनिक. जर तुमचं हार्ट पंपिंग प्रॉपर करत नसेल, तुम्हाला काहीतरी म्हणजे थोडंसं चाललं की दम लागत असेल किंवा तुमचा बीपी वाढलेला असेल किंवा ब्लड शुगर कंट्रोल होत नसेल तर त्याच्यामुळं कार्डिओजेनिक कॉजसाठी तुम्हाला कंपल्सरी कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे अर्धा 1 तास वॉकिंग करायचं. म्हणजे वॉकिंग पण कसं करायचं की 3 मिनिटं वॉक करायचं, 1 मिनिटं रन करायचं, 3 मिनिटं वॉक करायचं, 1 मिनिटं रनिंग करायचं. असं जर तुम्ही सकाळी उन्हामध्ये अर्धा तास जर केलं 7 8 मध्ये तर तुम्हाला व्हिटॅमिन D3 पण चांगलं भेटतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला
कार्डिओ एक्सरसाइज पण चांगलं. हे 4 कारणं तुम्ही जर ईडीचे समजलं असाल आणि त्यासाठी घरगुती उपचार काय करायला पाहिजे हे जर समजलं असतं, तर मला वाटतं माइल्ड अँड मॉडरेट ईडीसाठी तुम्हाला कोणत्याही औषधोपचाराची गरज नसते किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते. पण मित्रांनो, अजून काही तुमच्या मनामध्ये याच्याबद्दल काही शंका असतील तर नक्कीच तुम्हाला मी सांगतो की आता मी व्हिडिओ कन्सल्टेशन सुरू केलेलं आहे. तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता, माझ्याबरोबर व्हिडिओवर जुळू शकता आणि आपण प्रॉपर चर्चा करून तुमचं जे काही कारण असेल त्याला मी घरगुती उपचार देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट झालाच पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.